अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार केला जात आहे। त्यामुळे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असे मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मानवविद्या विभागाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अनिल गवळी यांनी व्यक्त केले। ते रुकडी येथील राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यासक्रम मंडळ, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि नारायण दास दामोदर भंडारी फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या BA भाग 3 मराठी या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण प्रशिक्षण शिबिरामध्ये बीज भाषक म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे होते। स्वागत व प्रास्ताविक चिंतामणी कांबळे यांनी केले। उद्घाटन समारंभावेळी रोटरीयन प्रमोद महाजन, रोटरीयन यतिराज भंडारी, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर भरत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। या शिबिरात साहित्यशास्त्र आणि अनुभव कथन डॉक्टर देवानंद सोनटक्के, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास डॉक्टर धनंजय होनमाने, भाषा आणि भाषा विज्ञान डॉक्टर युवराज देवाळे, आज्ञापत्र डॉक्टर मंतेश हिरमट, मराठी भाषा व रोजगाराच्या संधी डॉक्टर अरुण शिंदे, निवडक विनोदी वाङ्मय डॉक्टर रफिक सूरज मुल्ला यांनी मार्गदर्शन केले। सत्राध्यक्ष म्हणून डॉक्टर यशवंत चव्हाण व डॉक्टर दीपकुमार वळवी यांनी काम पाहिले। समारोपवेळी शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे उपस्थित होते। या प्रशिक्षण शिबिरात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील मराठी विषयाचे सुमारे 130 पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते। प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक डॉक्टर गिरीश मोरे होते। हे प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वीपणे पार पाडले। आभार सौ सविता शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ प्रियंका थोरात यांनी केले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।